नमस्कार मंडळी आता आपण आहोत गोलेगाव तालुका खेड जिल्हा पुणे येथे। पुणे जिल्ह्यातील एक जुनाट गाडा मालक गोरक्षनाथ परशुराम भंडारे, त्यांचं गाव वाकड मुळशी तालुक्यामध्ये येते आणि त्यांचा इथं फार्म हाऊस आहे गोलेगावला। त्यांच्या दावणीला जवळपास 6-7 बैल आहे आणि जुनाट गाडा मालक असल्यामुळे दावणीला त्यांच्या वेगवेगळ्या जातीच्या गाया पण आहे आणि ते हा नाद जोपासतात। तर त्यांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे, या व्हिडिओद्वारे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। गंध फुलांचे मनात या सजले, सावळी काया भाळ माया मनी तुला पूजले। कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी। दादा नमस्कार। नमस्कार। पहिलं नाव सांगा आपलं। गोरक्षनाथ परशुराम भंडारे, वाकड गोलेगाव। आता बैलगाडा क्षेत्राचा नाद कधीपासून आहे आपल्याला? लहानपणापासूनच। किती वर्षापासून म्हणजे? लहानपणापासूनच 17-18 वर्षाचा तेव्हापासूनच। कसा होता काळ तो तुमचा? त्या टायमाला कसं होते, काळ म्हणजे आपल्याला आवड आहे जनावरांची। जनावरांची आवड असल्यामुळं बैल सांभाळणे, त्यांना खाया प्यायला घालणे, माझ्या दावणीला बैल आला की कधी खराब होणार नाही असं माझं मत आहे। लोक माझ्या एवढं गायला खायला घालताय तरी मी थांबत नाही। मी 15 दिवसात बैल तयार केलेली आहेत। बंदीच्या आधी कसा काळ तुमचा काळ होता? बंदीच्या आधीची यात्रा कायमस्वरूपी मला बैलांचा नाद आहे, जनावरांचा नाद आहे, गायांचा नाद आहे, त्यांना खाणं घालणं हेच माझं काम आहे। आपल्या दावणीला बैल आला तयार कसा होईल, तो पळू नाही पळू पण तयार कसा होईल एवढंच बघायचं। पहिली बैल कोणती होती आपल्या दावणीला? माझ्या बैल पहिले राजा म्हणून होता, दुसरा एक राजा होता, एक पाखऱ्या होता, पण बैलच होती। बैलाच्या अंगावर माणूस झोपून अशी बैल तयार होती। यात्रा कशा होत्या पहिल्या? यात्रा पहिल्या वैयक्तिक पळत होत्या,
म्हणजे वैयक्तिक आपला गाडा, सेपरेट गाडा, आपली सेपरेट 4 बैल, अशी बैल होती. आता काय झाले की ह्याचं त्याचं असं तसलं नाही, त्याचं वैयक्तिक आपल्या नावावर आपली 4ही बैल पळत होती. आणि जिथं जाईन तिथं बारी काढीत होती. मी वर्षातून एकदाच लिमगावला गाडा न्यायचो, पण घाट उभा केलाय बैलांनी. मी आत्ता 4ही बैल माझी इथं काढलेली आहेत. पहिल्या यात्रेच्या शोभा कशा रंगायच्या? शोभा रंगायच्या म्हणजे कसं होतं, त्या टायमाला वैयक्तिक होतं सगळ्या गोष्टी. आता काय झालेलं आहे, तुझं 2 माझं योग त्याचा योग असं नाही. त्या टायमाला वैयक्तिक सेपरेट गाडा पळायचा. ही हा भांडारेचा गाडा म्हणजे भांडाऱ्याचाच गाडा. भांडाऱ्याच्या गाड्यामध्ये 4था बैल कोणाचा नाही, वैयक्तिक माझी 4ही पळायची. आणि जिथं जाईन तिथं नंबरच. पहिल्या बैलांना काय खायला असायचं? हा, पहिली बैली होती, काय खायला असायचं? गव्हाचा बारडा, उडीद डाळ, पेंट. माझ्याकडे खायला काही कमी नाही, आज सुद्धा माझ्याकडे काही कमी नाही. मी भरलेली मका सुद्धा कांसाचा कडा आणून बैलांना चारतो. बैल तयार करायची म्हणलं ना की माझा नाद करायचा नाही कोण. हा सुद्धा गव्हाचं पीठ त्यांना आहे ना मळून चारितो, 8-8, 10-10 गोळ स्वतः चारणार. पहिलं इनाम काय भेटायचं घाटात? इनाम वगैरे इनाम काय? काय, इनामाचं काय कुणी गणती केलेलं नाही. इनाम किती मिळू काही मिळू, पण घाटात बारी झाली खर्च आमाप असायचा. आणि माझ्या स्वतःच्या गाड्या आहेत त्याच्यामुळं मला काही टेन्शन नाही. की भाडं द्यायचे गाडीला, हे करायचे ते करायचं, असला काही हिशोबच नव्हता. बंदीमध्ये किती बैल होती? 12 बैल होती माझ्याकडे. बंदीमध्ये कसा केला बैलांचा सांगा? मग आता कधी हाय दावणीला म्हणलं खायला घालाच लागणार त्यांना. आता काही बंदीमध्ये यात्रा बंद झाल्या. यात्रा बंद होऊन द्या, काही होऊ द्या, पण काय होतंय काही गोष्टी दावणीला जनावर आहेत म्हणल्यावर त्यांना सांभाळणं वागच आहे ना. हा, मग गडी आला एखादा, हा बघ रे बाबा असं असाही, मग तो काय म्हणायचा बघतो उद्या सांगतो. मग आता त्यांना सांभाळता किती दिवस सांभाळणार आपण? हा, मग आशेन तरी गडी थांबन म्हणून ओपून टाकली. परत मग पोरांनी चालू केलं, आणली परत. बंदीनंतर आता आपल्या दावणीला 6-7 बैल आहे. आता 5 बैल आहेत, पहिली 4 होती, ती पण ओपली मी. 4 आणली होती, 2.25-4 लाखाची वासर होती, बारकणली आदत, ती पण ओपून टाकली. आता कसं होतंय, गाडा राहिलेला नाही. माझ्याकडे 3 ट्रॅक्टर आहेत, 3 टॉले आहेत, शेती आहे, ऊस 10-12 एकर, सोयाबीन आहे 7-8 एकर, मका आहे 5-6 एकर. पुण्याला कोण कोण असतं? भाऊ असतो, भाऊ आहे, पुतणे आहे, पोरं आहे तिकडे. पोरगा इंजिनियर आहे, एकाकडे क्रेन आहेत, एकाकडे तो आल्या का क्रेन 10-15, तो क्रेन सांभाळतो. पोरगा इंजिनियर आहे, तो रोडची विडची कामं घेतो. तो आता पहिल्या बैलगाडा शर्यत आणि आता चालू काही फरक वाटते? फरक म्हणजे पहिलं आपल्याला ताकद होती. मी 100 गाडा लिमगावला सोडलेला आहे, 100 गाडा मी सोडलेला आहे लिमगावला. आणि त्याच्यानंतर मग गाडा पळवलेला आहे. त्या टायमाला आपल्याला ताकद होती, बैल धरीन तिथं मी जागेवर पालथा पाडणार त्या बैलाला, कसला बैल असू दे तुमचा. आता त्या टायमाला रग होती आपल्याकडे, पण आता हे कसं होतंय, पुढं चालू ठेवायचं म्हणून चालू ठेवली. गायांचा पण नाद आहे आपल्याला, थारपारे, गिरे, गावरान गाय आपल्याकडे नाही, सगळे 1 नंबरच्या गाय आहेत. पूर्ण केलं गायांच्या खरेदी? त्या हे पंजाबहून आणल्या त्या थारपार, आणि हे राजस्थानहून आणलेले आहेत त्या थारपार 2. मी काय करतो, समजा कालवड झाली, एखाद्या गरीबाला सांभाळायला द्यायची, पण त्याच्याकडे खायला का पहिले विचारायचं. तो जर खायला नसेल त्याच्याकडे द्यायची नाही. गायांचं प्रमाण आता असे बरेचसे, आता गाडा मालक बघतो आम्ही,
गायांचं प्रमाण कमी आहे जरा गाडा मालकांचं. नाही नाही, पण तसं नाही ना, तसा हिशोब नाही. आपल्या गायांवर प्रेम आहे. मुख्य जनावरांना खायला घालायचं आपलं काम आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागतो म्हणून हे सगळ्या गोष्टी करते. आता माझं सुद्धा काम करायचं वय नाही तरी मी करतो ना. त्यांची ऊर्जा मला मिळते, मी करतोय काम. गडी असू नसू काम करतोयच ना. आता बैलांचं नियोजन कशा प्रकारे असतं घाटातलं? घाटातला तर काय होते, साखोर कंपनी आहे, फुलगावची. फुलगावचे साखोरे आहेत. ती पोरं असतात. वाकडची कलाठी कंपनी असते सगळी. ज्याच्याकडे जाणं बैल आहेत ती सगळी घाटात जमा होते सगळी. मग ते त्यांना वाटत ना की आज ह्याच्या संघ झोपायचा आहे, उद्या त्याच्या संघ झोपायचा आहे. मग त्यांना पाहिजे तो बैल घेऊन जातात. ते आपल्याला वेळ असेल तर आपण जायचं मागून. बारी झाली की त्यांचा आनंद ते करतातच आहे ना, आपला पण आहेच आहे, होतेच आपल्याला आनंद. आपल्याला काय आनंद होत नाही का? आपण त्यांना खाया प्यायला घालतो म्हणजे आनंद होणारच ना आपल्याला. हां, आता तुमचा जो जुना काळ होता, जुन्या काळामध्ये बैल गाड्यामध्ये पहिले पेट्यावाली माणसं जास्त असायची. हां, तर घाटामध्ये बारीक हो वगैरे नाही हो. आता आम्ही जुने व्हिडिओ बघतो, त्यावेळेस काय सोशल मीडिया एवढी नव्हती, पण त्यावेळेसचे व्हिडिओ थोडेफार व्हायरल होते. त्यावेळेस आता घाटांनी अशी दुसऱ्यात होते, तिसऱ्यात बारी होते, पहिल्यात होते. पण जो आनंद असायचा ती उड्या मारीत निघायची तर फार निशाणापर्यंत उड्या मारीतच चालायची लोक. आताच्या कंडिशनला पाठीमागच्या कंडिशन वेगळी होती. ते आत्ताचे लाईव्ह जे दिसतंय ते पाठीमागं दिसत नव्हतं. पण आत्ताच्या कंडिशनमध्ये कसं आहे की आत्ताचं आपला गाडा कसा पळला हे आता परत त्या प्रत्येक म्हाताऱ्याला दिसते आणि प्रत्येक घरातल्या माणसाला दिसते. मग ते बघताही घरी जाऊन की बाबा कसा गाडा पळाला आपला. पण पहिले तशी परिस्थिती नव्हती. आता ते सगळं दिसतंय लाईव्हमध्ये तुमच्या माध्यमातून सगळ्यांना. तुम्ही आम्ही जरी घरी गेलो तरी दिसतंय, टी व्हीवर दिसतंय, मोबाईलला दिसतंय की आपला गाडा कसा पळाला. मग ते गाडा बघणार आपला गाडा कसा पळाला आहे, मग त्यांना तो आनंद होतोच ना. पहिले तसं नव्हतं ना. घाट पळाला, घाटातून गेलं की घरी दिसतच नव्हतं काही. मग त्याला आपलं मग जर मी म्हणलं की माझा बैल कमी पळला, तुझा बैल जास्त पळला, तर ते आता ते नाही राहिले. आता लगेच दिसतंय लाईव्हमध्ये की तुझा बैल पळाला का नाही पळाला. ते रातच्या 12-12 वाजेपर्यंत लोकांनी गाडं पळवलेले आहेत. लिमगावला काळोख्यांचा गाडा रातच्या 12ला पळालेला आहे. ते ह्याची गाडीची लाईट लावून गाड्या पळवायच्या, सगळ्यांचं शेवट पळवायचा. मी पण लिमगावला गाडा पळवलेला आहे. तुमच्या काळात घड्याळ कशी होती? हातातली घड्याळ होती ती हातातली गाड्याळ होती. कसं निर्णय कसा द्यायची? निर्णय द्यायची ते आता त्यांच्या पद्धतीने निर्णय द्यायची. आता वेगळं आहे ना, आता डिजिटल आले. आता डिजिटल आलेलं आहे. आणि आपल्याकडे पण होती त्या टायमाला, आमच्या पण घड्याळ्या असायची. गाडा आपला घाटात आला की आमच्या पण घड्याळ्या असायची ना. त्या टायमाला 500 रुपयाला घड्याळ मिळायचे ते, पण आमच्या पण घड्याळ्या असायची. आपला गाडा किती सेकंदमध्ये पळला, कसा पळला, काय पळला. मग आता काय झालेलं आहे, सगळं तुमच्या माध्यमातून सगळं आलेलं आहे ना. त्याच्यामुळं ते खोटापणा चालत नाही आता. पहिला चालायचा, आता चालत नाही ना खोटेपणा. जुन्या काळाचे गाड्या मालक आहेत ते बोलते बघ. दादा नमस्कार. नमस्कार. पहिलं नाव सांगा आपलं. बाळासाहेब चौधरी, गोलेगाव. आता जुन्या यात्रेंच्या शोभा कशा असायच्या? कसा काळ होता जुना, तो एकदा सांगा. जुन्या यात्रेंची शोभा म्हणजे तुम्हाला सांगतो, पहिली काही ही पद्धत नव्हती. आपली हातातली घड्याळ असायची, बारी हातातून सुटली की उड्या मारीतच राहायचो आपण निशाणापर्यंत. बारी हो अगर नाही हो अशा पद्धती, आणि तोच आनंद घ्यायचो. अशी पद्धत होती. जुन्या यात्रेला तुम्ही कसे जायचे, म्हणजे पायी जायचे का कसं? सुरुवातीला पायीच जायचो ना. नंतर हे 2005च्या 3च्या नंतरच गाड्या बिड्या भेटायला लागल्या. नाही त्याच्या आधी पायानेच जायचो. कुठं तळेगाव, कुठं लिमगावपर्यंत पायाने गेलो इकडून. लिमगाव खंडोबा. हो, आपली संध्याकाळची 10-11 वाजता बैल सोडायची. भाकरी कुठं काय बांधायचं आणि जायचं आपली बैलगाडी घेऊन, त्याला बैल पाठीमागं बांधून. अशी पद्धत होती. आणि आसपासच्या यात्रा असल्या जवळच्या तर मग सकाळी आपलं निघालं की 2-2:30 वाजता घाट चालू व्हायचं, तोपर्यंत पोचायचं तिथं.
आणि मग तो गाडा पळायचा आपला 3-4-5 वाजता. तेव्हा काय फायनलची सोय नव्हती का, तसलं काही विषयच नव्हता ना. इनाम पण कमी असायचं. हा इनाम बी आपला जर चांगलं आता मरकळसारखं गाव असलं तर 5,000 रुपये एक नंबरला इनाम असायचा, आणि 3,000 आणि 2,000 1,000पर्यंत शेवटचा 4था-5वा असायचा. अशा पद्धतीत गाड पळायचं पहिलं. कसा होता पहिला मित्रपरिवार, कसा होता तुमचा? मित्रपरिवार म्हणजे सांगायलाच नव्हतं लागत, असे भरपूर गोळा व्हायचे. हम्म. किती बी लोक गोळा व्हायचे आणि ती बरोबरीने यायची तिथपर्यंत. तशी माणूस की नाही राहिली आता पहिल्यासारखी. इतका समाज गोळा व्हायचा की मापच नव्हतं. आता त्या लेवलची बैल, आता डिजिटल घड्याळामुळं काय झालं, तशी बैल पळतील काय, त्याच्या मागे समाज भरपूर असतं. म्हणजे आता कमी पडते नाही, काही 2 आणि 4 नंबरला जातात, 3 नंबरला जातात, मग समाज आपल्या मागून कमी होतो. अशी पद्धत. पहिलं कसं होतं? पहिलं कसं बी असून 2 नंबर 3 नंबर 2 नंबर 3 5 नंबरला गेली तरी फायदा, म्हणजे हवस असायची लोकांना, असं असायचं ते. आता तुमच्या काळातले जुने गाडा मालक कोण कोण होते तरी? भरपूर गाड्यावाले होते आमच्या काळातले. म्हणजे आम्ही तर बारीकच होतो. आम्ही 1997ला गाडा पळवायला सुरुवात केली. माझ्या 5-7 बैल होती. आज आमच्या पाहुण्याकडेही भरपूर बैल असायची. आणि 1998ला हे मित्र आम्हाला भेटले. मग आम्ही बैल खरेदी केली 2 पंढरपूरच्या यात्रेमध्ये, पाखऱ्यान पोपट्या म्हणून. एक बैल आम्ही 10,500 रुपयाला घेतला आणि एक 14,000 रुपयाला घेतला. तिथून पुढं गाडा पळवायला चालू केला. आमचा एक बैल घ्यायचो, यांचा एक घ्यायचो, गाडा पळवायचा आम्ही. त्याच्यानंतर मग यांचा बैल स्पीड पळायला लागला चांगला एक. त्याच्यानंतर मग अण्णाने आम्हाला एक ह्याच्यावरून आणून दिला, काय होते काळूबाईच्या तिथं, हा तिथून एक बैल आणून दिला आम्हाला नागठाण्यावरून. तो आणल्यानंतर ती जोडी चांगली झाली. ती झाल्यानंतर तुम्हाला सांगतो मग जोडीदाराचा एक घ्यायचं. असे 3 झाल्यावर आमचा एक 4था असायचा त्याला जोडीदार. असा गाडा पळवला आम्ही. नंतर मग यांनी सोन्या घेतला परत त्याच भागात तिथंच. ती अशी 3 बैल यांची झाल्यानंतर मग 2 वासरं आहे ना आम्ही इथं घेतली, पोंदेवाडी आंबेगाव तालुक्यात, सातपाल्या आणि राजा म्हणून. तर राजा आमचा पळाला नाही, पण सातपाल्या इतका पळाला की बैल बनच्या काळापर्यंत बैल 1 नंबरने पळत होत. शारी बी आमचं स्वतःच यांचं. पहिली कशी होत होती बैलांची पारख वगैरे? हा, बैलांची पारख बैल ती व्यवस्थित असायची ना, पार नाख्यापासून तर पार वशिंडापर्यंत बैल शोधायचा आपण कसा गेला काय, ते टाचलांडा पाहिजे, शेपूट टोकडा पाहिजे, त्याचं बांधणं चांगला पाहिजे, अशी बैल. असा गाडा पळावला. पण तेव्हा काही असं जर तुमचे डिजिटल गाड्या असतं ना, आजची पद्धत असती ना, तर कवाच पाटण टेकावली नसती. अशी बैल होते. कधीच नाही बरं, माघारीत नसतं आला. अशी पद्धतीत बैल पळायचं. फायनल बिन सिरियल तुमचं पाय ते एवढे बैल होते ते. आणि तिकडून यांना नुसतं इकडून सांगितलं की तिकडून गाडी बैल सगळं व्यवस्थित आम्हाला इथंच, आम्ही बरायचं जायचं घेऊन. असा गाडा पळावला. नाना असायचेच आमच्या जोडीला. आणि पाहिजे असा गाडा बैल बी पळायचे आमच्यासाठी. आणि मजा वाटायची आम्हाला. घेऊन नाही गेलं आणि परत घरी आणून बांधित तरी इतकं एन्जॉय वाटायचं की नातच नाही करायचं. पहिल्या यात्रा किती दिवस असायच्या? पहिले एक दिवस. फायनल नव्हती ना त्या काळात. फक्त फायनल कुठं होती माहिती का? वडदच्या घाटाला होती. त्या घाटाला 2 नंबर टोकन होता. गाडी इथून 1 वाजता भरली. लय मोठी पार्टी असं होतं पहिले. 1 वाजता इथून बैल भरले होते रात्रीची. आता काही नाही. आणि 2 नंबर टोकन तिथं होता. हातातलं गाड्याळ होतं का, तेव्हा काय डिजिटल गाड्याळ नव्हतं. तिथे गेलो 2 नंबरला बैल जोडाय गेलो, बैल उडाल धापक्यात एवढे. तरी त्यांनी आम्हाला 2 नंबर हे केलं. आम्ही नाही जोडले तिथं फायनलला बैल आणि घरी घेऊन आलो. आमच्या जोडीदाराची बैल लय चांगली होती. लय चांगली बैल होती. आतापर्यंत तुम्हाला सांगतो, बैल हटत नाही. आमचे 2-3 गाड्यावाले होते नाही.
सुरेश नाना झालं, अरुण शेठ झालं, काळू पंढरम झालं, आम्हाला प्रत्येक जण बैल द्यायचं. कारण आमचे आणि त्यांचं तर काय घरगुतीच होतं. यांना बी बैल द्यायची ती आणि बारीक पाहिजे तिथं व्हायची. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा पहिलं आपलं. संकेत राजाराम साकोरे. आता बारी कोणाच्या नावाने असते? गोरक्षनाथ परशुराम भंडारे. आमचे मित्र भंडारे वाकडचे, त्यांच्या नावाबाहेर पळवतो आम्ही आणि आम्ही सोबत सगळे एकत्रच असतात. आता दावणीचा परिचय द्या थोडा. दावणीला हा मल्हारे, हा कांड्या पण पळतो, डावीला उजवीला. जोत पण पळतो, जोत थोडा टापा येपा मारतो, त्यामुळं आम्ही त्याला कांड्यावर ठेवले. आता तो प्रत्येक म्हणजे बारी पुढे आमच्या कांड्यावरचा असतो. कमीत कमी त्यांनी 25-30 बारी आतापर्यंत केलेले आहे कांड्या. हां, बारीक असताना पाहुण्याकडून आपण आणला होता आणि ते पण 1 नंबर वारीतच पळतो. आता कोणत्या बैलांच्या समोर पळायला आतापर्यंत? आमच्या सोना आहे म्हणा, बारका शंभू म्हणा, त्याच्या पुढं पळालेला आहे. शिवा पुढं पळालेला आहे. वाकडचेच आमचे मित्र आहे आकाश कलाटे म्हणून, त्यांच्या पुढं पळालेला आहे. बैला पुढं विजय बैल म्हणून आहे, त्यांच्या पुढं पण पळालेला आहे. सिरियल फायनल 2 राऊंड पळालेला आहे. हा शिवा आहे. आम्ही याला बाजारातून आणला होता बारीक असताना बच्चा, तेव्हापासून आपण याला पळवतोय. आपण घरीच त्याला रिहर्सल आणि ते दिल त्यानंतर तो आपण मानला झोपला पहिल्यांदा. तिथं त्यांनी सिरियल फायनल केली ती एक 3 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर मानलाच आता 4थं वर्ष आहे सलग तो बारी लावून. ह्या वर्षी आता 4थं वर्ष होईल की 4थ्या वर्षी चालू येईल. आता मानला कोणत्या बैला बरोबर होता? मानला पहिल्या वर्षी वाकडचाच बैल होता. त्यानंतर 2 वर्ष साकोऱ्यांचा सोन्या म्हणून पळतो ज्वाला, त्या संग 2 वर्ष बारी लावलीत. परत ह्या वर्षी वाघोलीचा आमच्या मेवण्याचा बैल आहे 7व म्हणून आहे, त्यांच्या वासरासोबत बारी लावली या वर्षी. बैलाची जात कोणती ती? तो बेरडमध्ये येतो. पेरडमध्ये. चरवलीत पण सिरियल फायनल केली. बरेच गाठ आहे की तो जोत पळालेला आहे. डावी माना उजवी माना दोन्ही खांदी पळतो. ह्यो शंभू आहे. ह्यो आता याची रिहर्सल झालेली आहे. त्याला कांड्या आपण चालू करणार आहे आता या सीझनला. आता ते रिहर्सल पूर्ण होऊन आता अजून आदत आहे. दात लावल्यानंतर आपण याला माग घेणार. हा चिमे, त्याला आपण पारनेरमधून मागच्या सीझनला घेतला होता, कांड्यावर झुपून घेतला होता. त्या दिवसापासून तो जसा चालू आहे तसा आपल्याकडे चालूच आहे. प्रत्येक गाठात बारी वेढवतो. मागं फक्त थोडा त्रास देतो म्हणून जास्त करून मागं झुपत नाही आपण, पण मागं तसाचे कांड्यावर तसाचे. कोणत्या पण बैलासोबत घाला, डावीला घाला उजवीला घाला, तो बारीक करतो. फुलगावमध्ये पण त्याचे 1 नंबर पहिल्या दिवशी कांड्यावर पळाला, 4थ्या दिवशी परत जोत घेऊन परत बारी लावली होती त्याने. असं सिरियल फायनल असं दोन्ही पळतो. ऑलराऊंडर आहे. हा, पुढे पण असं आमचा प्रत्येक बैलासोबत गोट्यातल्या त्याला ऑलराऊंडर आम्ही म्हणतो ऑलराऊंडर. हा सरपंच आहे. याचे पण आपण आता रिहर्सल पूर्ण झालेली आहे. हा आता जोत पळवतोय. पुढल्या सीझनला हा नक्की ह्या सीझन चालू होईल, चालू सीझनला जोत दिसेल. दादा नमस्कार. नमस्कार. पहिलं नाव सांगा आपलं. पंकज गोरक्षनाथ भंडारे. आता कधीपासून आहे ना आता आपल्याला? आता जसं चालू आहे, पहिले वडील गाडा पहिलीत होते, आता मी बोलवतोय. आता दावणीला भरपूर बैल आहे, नियोजन कशा पद्धतीने असतं? नियोजन आमचे मित्र आहेत संकेत साकोरे, गणेश साकोरे, यांच्या हिशोबाने आपण गाडा पळतो. म्हणजे जसं नियोजन लागेल ते संकेत हे करतो सगळं. बैल जुळाजुळी तेच करतो. हो, सगळं. कसं असतंय तुमचं नियोजन? म्हणजे घाटात जायचं नाही, कुठं न्यायची ते संकेत फोन करतात, तशा हिशोबाने बैल आपण हे करतो. संकेत शेठ, आता नियोजन सगळं तुम्ही करताय बैलांचं. तर बैलांच्या फायनली आतापर्यंत किती झाले असं अंदाजे? फायनल तशा ह्या सीझनला कमी झाल्यात, कारण की बडावला होता ना बैल, बडावल्यावर गाठ कमी केले. ह्या सीझनला 5 फायनल झालेले आहे तशा. चरवली, मान, कवठे MI, परत असे मी बारकांना गाठ बरेच केले मी, कारण की बडावल्यानंतर काठ कमी करतो आपण ना, रोटिंग वर असतो. बैल वगैरे
घाटात घेऊन जाता, मित्रपरिवार भरपूर असतो. हा, मित्रपरिवार सगळे फोन केले की सगळे येतात. वाकडवरून ह्यो वाकडलाच राहिलाय. वाकडून सगळे ह्यो सकाळी 6ला निघायला लागतं सगळ्यांना. तिकडून आकाश कलाटे असो, बरेच मुलं आहेत तिथं, ते पण सगळे सोबतच येतात. आणि आम्ही जे गणेश शेट असू, परत प्रथमेश असू, रमेश शेट असू, मुकुंद असू, सगळे आम्ही घाटात पोहोचतो. आणि तिथून पुढे बाकीच नियोजन जसं टोकन असेल कितीला भरायची काय, मग ते फोनवरच आपण सांगतो सगळं त्याला. बैल जुळाजुळीला काय प्रॉब्लेम वगैरे येतो? नाही, बैल जुळवायला काय प्रॉब्लेम येत नाही ना, कारण आपण जुळत त्याला फक्त फोन करून सांगायचं उद्या घाटात घेऊन ये. ते विचारत नाही कोणता बैल आहे काय, फक्त घेऊन यायचं, असं नियोजन असतं. कारण त्याला विश्वास असते तेवढा की बैल चांगलाच असतो. आता इथं संगोपन कशा पद्धतीने असं काय? संगोपन इथं यांचे आजोबा म्हणजे वडील राहतात, गडी आहे 2-3 कामाला. आज बाई इथं बाहेर बांधतो, आपण बसलो इथं बाहेर असतात दिवसभर, बाकी आता असतात. तुमचा एखादा आठवणीतला अविस्मरणीय क्षण सांगा मला. तसं आमच्या आठवणीतला स्मरणीय क्षण म्हणजे जी चरवलीमध्ये महाराष्ट्र केसरी झालती, त्या टायमिंगला आम्ही गावातल्या गावात म्हणजे वाकडमध्ये 2 जण आहे, आकाश कलाटे क्लोज मित्र आहे. आणि खूप दिवसापासून चालू होतं आमचं एकत्र झोपायची, पण ते काय आम्ही गाड्यामुळे एकत्र होत नव्हते, दोघांच्या सावडी जुळलेल्या होता. पण अचानक आम्ही ठरवलं की आपण एकत्र झोपायचे ठरवल्यावर हा शिवा आणि आकाश कलाटे यांचा विजया आम्ही चरवली दरायची ठरवली. त्या टायमिंगला सगळ्या गावाला उत्सुकता होती की बारी कशी होती. अख्ख्या वाकडगाव त्या टायमिंगला ती बारी बघण्याकरता आलतं. आणि बैलांनी पण त्या दोघांची मान खाली न जाऊन देता तिथं 11:85 बारी केलती. ते क्षण म्हणजे असा अस्मरणीय क्षण होता की ते बारी झाली आमची, मोठ्या फडाच्या गाठा एवढं त्यांनी पण जाण राखली आमची. आता घाटामध्ये छाती किंग म्हणून ओळखलं जाते तुम्हाला, जाईन त्या घाटामध्ये आम्हाला दिसताय तुम्ही, कसं काय असतं नियोजन तुमचं घाटामध्ये? आमची ओळख बंटी शेटमुळे झाली छाती किंग म्हणून. आपल्याला कोणी म्हणलं बाबा जवळच्या असेल धर बैल, आपण धरतोच. त्या टायमाला त्यांचा विश्वास असतो आपल्यावर की हा बैल बरोबर सोडणार आहे. आणि आपण कोणासोबत लबाडी केलेली नाही, आपला असो लोकांचा असो, तरी विश्वासामुळे बैल आपल्याला लोक धराय पण देतात. झुपणीला कोण असतं आपल्या वारीला झुपणी करायला? झुपणी कराय गणेश शेट असतात, महेश आहे, परत विजय वागसकर आहे, 3-4 झुपणी करतात. आता दावणीला भरपूर अशा वेगवेगळ्या जातीच्या गाय आहे आपल्याकडे, आम्हाला थोडक्यात माहिती द्यावी. चला दाखवतो तुम्हाला. बोलतो ना. नमस्कार, पहिलं नाव सांग. अशोक भंडारे. आता गायांची थोडक्यात माहिती द्या आम्हाला. हे थारफार आहे, ते सायवाले, ते गिरे, ती पण थारफार आहे, तिचं ते वासरू आहे ते पलीकडचं. आता कुठं झाली खरेदी? ही खरेदी हरियाणावरून आली. हरियाणा. हां, पहिलं कोणत्या होत्या दावणीला गाय आपल्या? पहिल्या गावरान होत्या गावरान आणि गिर पण होत्या. गिरी पण गावरान पण. आपल्याला ही गायांची माहिती कुठून भेटली होती? गायांची माहिती असं ते हरियाणाचे लोक आली होती, त्यांच्याकडनं आपण माहिती घेतली होती. दुधाला वगैरे कसं? हां, दुधाला वगैरे एकदम यायचं 10 ते 12 लिटर दूध देते गाई. शरीरासाठी चांगलं राहतं म्हणजे. हां, आणि दावणीला गाई पाहिजे, गाय पाहिजे. त्याशिवाय हां, बरोबर आहे. घराला शोभा. हां, शोभा नाही. ते थोडी माहिती आहे आम्हाला. ही घरच्या गाईची ही घरच्या गाईची पण आता तयार झालेली आहे. शिंगांना वगैरे जाड राहतं का? हां, ही नाही, हिचं आई यायचे काही काही जाड आहेस, काही काही पाताळ पण आहेत, पण हिची आई जाड शिंगाची होती त्यामुळे ती तशी झाली. तशी ही कोणती तिथं? ही एक गिरे, ही पण म्हणजे आपण कालवडची हे केलेली आहे. हिची आई होती, ती आई आपण पांजर पळत हे केलेली आहे. मग हिला आपण हिथं ठेवली, तिची आत्ता लागलेली 6 महिन्याची. ही कोणती ती जाते? हे थारपार आहे. फार फार. ही कशी दुधाला? ही पण दुधाला 8 लिटरची बोलू आपली. तिचा बच्चा आहे. आता
किती लागवड आहे ही, किती त्याची असं? ही आता तिसऱ्या त्याची. तिसऱ्या त्याची. बाकी किल्लर काय नाही का दावणीला? खिल्लार गाय होती, पण खिल्लार गाय दिली नाही. आता हे केलं आपले महेश दादा लांडगेंचं एक प्रदर्शन भरलं होतं मुळशीत. तिथं काही ना एक नंबर आपल्याला पहिला नंबर मिळाला ना गायचा आपल्याला. त्या गायची थोडक्यात माहिती द्या. हा देऊ नका. तिकडे प्रदर्शनाला नेली ती. हां तिथं पहिला नंबर आला हे दादा लांडग्यांची. माहिती द्या ना त्याची थोडी. तर ही गाय दुधाला एक नंबर आहे. दुधाला आणि शांत याची त्याच्यामुळे त्याची शरीर बिरीर याचं एकदम याच्यासारखं आहे. शरीर बांधा. ह्या गाय कुठं पंजाब हरियाणा? हा पंजाब हरियाणा. दुधाला चांगले आहे. एक नंबर दुधाला. नागोरी जाती दिसतात ना जरा. मिक्स याच्यात. मिक्स बच्चा वगैरे होता यांचा? बच्चे होतं ना. ते आता त्याची काल उडतीची ती लाल काल उडती. पहिला नंबर आलता तिथं. हा पहिला नंबर तिथं आला. आता भरपूर अशा गाय आल्या असं. हा त्याच्यात आपली एक नंबर गायच होती. त्यावेळेस काय वाटत होतं प्रदर्शनामध्ये भरपूर मोठ्या गाय? हा मोठे मोठे खिलार गाय होत्या, परत दुसऱ्या होत्या. सगळ्यांपेक्षा गाय आपली त्यांना एक नंबर दिसत होती. सगळ्यांपेक्षा गायपेक्षा आपली सगळ्यांच्या गायांपेक्षा आपली गाय मोठी दिसत होती. तिथं रॅम्बो वॉकला. हा रॅम्बो वॉक वगैरे होता. हा होतो ना. चालायला वगैरे शरीर वगैरे एक नंबर अशी एकदम बैलासारखीच चालत होती. आहे तीच आपल्या काही याचं हे ना. आता परत ह्या वर्षी जर भरलं तर परत नेणार ना तिला परत. तिला खुराकामध्ये काय काय असतं का? खुराकामध्ये ह्याचं मका भरडा, गहू भरडा, हरभरा भरडा, वल्ली वैरण कोणती असते? पहिली वैरण, मका, गिरणी गोल, कडबा आहे. दादा नमस्कार. पहिलं नाव सांगा आपलं. संतोष नामदेव बोराटे, गाव कोणतं आपलं? आळंदी देवाची. तर गायबद्दल काय सांगसान? आता महेश दादा लांडगे यांनी भरवलेलं मागच्या वर्षी भारतातील सर्वात मोठी प्रदर्शन होतं तिथं. तर त्याच्यामध्ये पहिला नंबर घेतलेला आहे गायीने. हो. तर काय सांगसान त्याबद्दल? गाई एक नंबर आहे गाय. आणि दुधाला एक नंबर आहे. गाय दिसायला पण एक नंबर गाई. मुशीत नाही का प्रदर्शनदार? हा तुम्ही आलते प्रदर्शन? हो घालतो ना. तिथं भरपूर मोठ्या गाय होत्या. लांब लोक आले होते संपूर्ण भारतात. तर त्यावेळेस वाटत होतं का नंबर येईल म्हणून? काय वाटत होतं ना मला. वाटत होतं ना. गाय तशी गाय पण एक नंबर दिसायला. आपल्या गायांचं बघून हा वाटतच होतं ना. ही बाकीच्या गाय तिच्यापेक्षा समोर हे केलं गाय फिक्क्या पडत. हा फिक्या पडत होत्या. मी सारख्या नव्हत्या. तुमच्या ज्यावेळेस तिथं प्रदर्शन झालं तिथं भरपूर लोकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात की त्यांची तुम्ही खरेदी वगैरे करतात आता असं. काय झालं असं? चालतं ना. लोकांनी मग विचारपूस केली की बाबाची माझी जोपासना केलेली आहे म्हणजे काय व्यवस्थित वगैरे नाही म्हणजे विकायला तुमच्याकडं. तर मंडळी आताच आपण गोरक्षनाथ परशुराम भंडारे यांची दावणीवरती येऊन गायांची आणि बैलांची मुलाखत घेतलेली आहे. दावणीला आता 6-7 बैल आहे आणि भरपूर वर्षाची परंपरा आहे बैलगाड्याची आणि एक जुनाट गाडा मालक आहे. आणि दावणीला वेगवेगळ्या जातीच्या गाय आहे. तर ही फार जातीची गाई ही आत्ताच मागच्या वर्षी महेशदादा लांडगे यांनी भरवलेल्या प्रदर्शनामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे तिथं. तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटलेली आहे त्यावर कमेंट करून नक्की सांगा. आणि यांचा गोठा हा गोलेगावमध्ये तालुका खेड जिल्हा पुणे येथे त्यांचं फार्म हाऊस इथं आहे. तर त्यांचं मेन गाव वाकड आहे मुळशी तालुक्यामध्ये. ते तिकडे राहायला असतात. तिथं त्यांची शेती वगैरे आहे. शेती करून त्यांना गायांची पण आवड असल्यामुळे आणि बैलांची पण आवड असल्यामुळे इथं ते त्यांचा छंद जोपासत आहे. तर व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.